अनेक लाडक्या बहिणींनी आपल्याला कमेंट करून मेसेज करून विचारले की मॅडम ई-के-वाय-सी संदर्भात माहिती सांगा. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झालीच नाही त्या लाडक्या बहिणींना पर्याय सांगा. तर लाडक्या बहिणींनो, खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, कारण आपल्या योजना यात्रा चॅनलच्या माध्यमातून 100% खरी माहिती असते, खरी अपडेट असते, विथ प्रूफ सगळी माहिती असते. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा विश्वास आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद. याआधीसुद्धा ज्यावेळेस ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झाली होती, ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया असू द्या किंवा ई-के-वाय-सी सुरू झाली होती, त्यावेळी 100% माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आहे, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. GRची सुद्धा माहिती पाहूया. तुमचे पैसे कधी सुरू होणार ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेसाठी एकमेव वेबसाईट आहे, ती म्हणजे ही लाडकी बहीण योजनेसाठी दुरुस्ती प्रक्रियेसाठी ही वेबसाईट बघा ब्लिंक होत आहे. ही एकमेव वेबसाईट आहे. ज्यावेळेस आपण गुगलवरती टाकतो की लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी वेबसाईट, तेव्हा अनेक लाडक्या बहिणींनो वेबसाईट्स येतात, त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. जी पहिली वेबसाईट आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in आणि आज रात्री 12पर्यंतच तुम्ही ही प्रक्रिया करू शकणार आहात, ते म्हणजे दुरुस्ती प्रक्रिया. आधीची जी वेबसाईट होती ती अशा प्रकारे होती, ज्यामध्ये ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती वडील नव्हते त्यामुळेच तुमची ई-के-वाय-सी राहिली होती, घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी पूर्णच झाली नव्हती त्या लाडक्या बहिणींना ही ई-के-वाय-सी प्रक्रिया करता येत होती. परंतु आता ई-के-वाय-सी सुरू नाही. तुमची ई-के-वाय-सी या प्रकारेमुळे झाली नाही का, OTP व्हेरिफिकेशन फेल आहे, इनव्हॅलिड OTP आहे, तर 100% नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींना हा सुद्धा एरर होत होता, म्हणजे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीतच नाही, त्यामुळे सुद्धा तुमची ई-के-वाय-सी झाली नसणार. किंवा ग्रामीण भागातल्या लाडक्या बहिणींना माहितीच नव्हते की ई-के-वाय-सी प्रकार काय आहे. त्यांना असंही वाटत होते की बँकमध्ये जाऊन जी ई-के-वाय-सी प्रक्रिया करतात तेच फक्त, पण लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सी हे प्रकार माहिती नसल्यामुळे सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली आहे. तुमच्याबद्दलही असं झालं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आता अनेक शासन निर्णय सुद्धा निघालेले आहेत, त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, ही जी पहिलं शासन निर्णय आहे ते सुद्धा आपण पाहूया, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्याच्या या योजनेतील लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी करायची आहे. तर लक्षात घ्या, 1500 रुपयेसाठी पुन्हा एकदा प्रत्येक वर्षी जूनमध्ये ई-के-वाय-सी होणार आहे. पण कोणत्या लाडक्या बहिणींची, ज्या लाभार्थ्यांची बघा, म्हणजे तुम्ही अपात्र आहेत तर तुम्ही लाभार्थी नाही. तुम्हाला अपात्र असाल तर तुम्ही काय करू शकता, एक तर तक्रार करू शकता. ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं आहे की तक्रार कशी करायची आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. ऑनलाईन तक्रार प्रक्रिया आहे किंवा महिला व बालविकास विभाग आहे, प्रकल्प अधिकारी असतात, त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. लेखी अर्ज द्या, आम्हाला ई-के-वाय-सी करण्यात आम्हाला जमलं नाही, आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या. महिला व बालविकास विभाग असतात, तिथे जाऊन नक्कीच इथे तक्रार करू शकता. तर लक्षात घ्या, दरवर्षी आता हे जून महिन्यातच असणार आहे. आता तुम्हाला वाटेल हा GR कधीचा आहे किंवा कोणता आहे, मुख्यमंत्री बघा महिला व बालविकास विभागाकडूनच आलेला GR आहे ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी. व त्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की जून महिन्यातच करता येणार आहे. आपण वारंवार विनंती करत होतो की ई-के-वाय-सीसाठी संधी द्या, पण दुरुस्ती प्रक्रियेसाठी संधी दिली, मात्र ई-के-वाय-सी प्रक्रियेसाठी संधी दिली नाही. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणी नाराज सुद्धा झालेल्या आहेत. आणि अशी सुद्धा माहिती मिळत आहे की जवळजवळ 70 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार असून 1500 रुपये त्यांचे बंद होणार आहेत. तर तुमची सुद्धा ई-के-वाय-सी झाली आहे का नाही नक्कीच कमेंट करा. त्यानंतर अजून एक शासन निर्णय तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे की 31/12/2025 म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंतच ई-के-वाय-सीची प्रक्रिया आहे. महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे. जर सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा नाही, याबाबत पर्याय निवडताना नजर चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले आहे. अशा महिलांसाठी ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यासाठी 31/3/2026 म्हणजे आजपर्यंत ही तारीख दिलेली आहे. म्हणजे आजपर्यंत 12 वाजेपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. पुन्हा ई-के-वाय-सीसाठी संधी नसणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्यांची ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर करा. आजच शेवटची संधी आहे.
आता अजून एक अपडेट म्हणजे काय की ज्या लाडक्या बहिणींची यादीत नाव नव्हते किंवा OTP व्हेरिफिकेशन फेलमुळे जे EKYC झाली नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला. आपण आपल्या माध्यमातून प्रयत्न करूयाच, पण GRच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की जूनमध्ये EKYC सुरू होईल. पण तिथेही आपल्याला शंका आहे की जे लाभार्थी महिला नाही, ज्याला अपात्र झालेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्यात येईल का नाही. सध्याचे 1500 रुपये तुम्हाला बंद झालेले आहेत, पुढे जाऊन ते 2100 रुपये सुद्धा लवकरच होतील. कारण महायुती सरकारने सांगितलेलं आहे जसे की विविध योजना असू दे त्यामध्ये सुद्धा जे पैसे आहेत ते वाढ करण्यात आलेले आहे. आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर 2025मध्ये ते दिव्यांग बांधव होते, त्यांची सुद्धा निधीमध्ये वाढ करून 1500 वरून डायरेक्ट 2500 रुपये वाढ करण्यात आली आहे. पुढे मागे लाडक्या बहिणींची सुद्धा 1500 रुपयेवरून 2100 रुपये हे होणारच आहे. त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा आपल्याला साथ द्या. तुम्ही सुद्धा सांगा की लाडकी बहीण योजनेसाठी EKYC किती महत्त्वाची आहे, तुम्हाला EKYC करायची आहे का नाही. पण सध्या तरी EKYC पूर्णपणे बंद आहे, नवीन EKYC सुरू नाही. हे GRच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. या संदर्भात काही तुम्हाला प्रश्न असू द्या नक्कीच कमेंट करून सांगा. पण EKYCसाठी आपण अजूनही प्रयत्न करत आहोत लाडक्या बहिणींनो. पण सध्या एकच आहे खरी जी अपडेट आहे ती म्हणजे काय की EKYC सध्या बंद आहे. कोणत्याही फेक वेबसाईट्स आहे त्यावरती क्लिक करू नका. तुम्हाला त्यासाठीच मी लाईव्ह दाखवलं की गुगलवरती बघा रिफ्रेश करते तरीसुद्धा ते वेबसाईट्स येत आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो चुकीच्या माहिती भरू नका, आपली जी माहिती आहे चुकीच्या वेबसाईट्सवरती टाकू नका, जेणेकरून तुमचे जे प्रायव्हेट डेटा आहे तिकडे जातो आणि सगळी माहिती हॅक होते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. तक्रार कशी करायची आहे आपल्या चॅनलवरती दिलेली आहे ती माहिती पहा. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.